बेल आयकॉनवर प्रेस करा. त्याला एवढा असं म्हणते तू म्हण ना. हाय हॅलो नमस्कार म्हणजे कायची फॅमिली. मी किमया आपलं स्वागत करते आमच्या आजच्या एपिसोडमध्ये, जो आहे चाट स्पेशल. नागपुरी चाट म्हणा किंवा पाणीपुरी चाट म्हणा, काही गोष्टी यातल्या विकृती आहे आणि काही आम्ही घरी बनवणार. ह्या युजली सगळीकडे सेम असतात, फक्त दिल्ली साईडला या रव्याच्या असतात. पण आमच्याकडली खासियत म्हणजे आमच्याकडलं जे ग्रीन पाणी असतं पाणीपुरीचं ती आहे. तर त्या बनवणार आहेत आपल्या स्पेशलिस्ट. त्या आहेत. नमस्कार मंडळी, मी म्हणजे कायची सौ जयश्री जाधव. चल मग बनवू आपण रेसिपी. पहिले आपण साहित्य बघून घेऊया पाणीपुरीचं. तर ही ग्रीन चटणी मी बनवली आहे. तर त्याला साधारण एवढी कोथिंबीर घेतली मी आणि एवढा पुदिना घेतला आहे. हा 2 लसणाच्या कळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 मिरची. तर याचं वाटण आपण हे करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडा चाट मसाला पण टाकला आहे. बाकी आपण नंतर टाकूच या पाण्यामध्ये, थोडा करताना टाकू. तर ही ग्रीन चटणी आपण बनवून घेतली आहे. आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे. 2 ते 3 कांदे आहे चिरून, आपल्याला जसं आवडीनुसार लागलं तसं वापरू आपण. कोथिंबीर गार्निशसाठी. आणि हे अर्ध लिंबू घेतलं आहे मी. ग्रीन पाणी जे बनवू ना आपण, तर त्यामध्ये थोडं पिळून घ्यायचं हे लिंबू. आणि हे बारीक शेव, खारी बुंदी आहे. हे मी रेडीमेडच घेतलं आहे हल्दीरामचे. हे काही बनवली नाही घरी. आणि पाणीपुरी आहे ही विकृती आहे. आणि इकडे पाणी थंड घेतलं आहे 1 लिटर. आणि ही चिंच खजूरची चटणी आहे. ही पण मी रेडीमेडच आणली आहे. तर मी ही आपण घरी पण करू शकतो. चिंच घ्यायचं 1 वाटी आणि त्याला 1.5 वाटी गूळ वगैरे कुकरमध्ये छान 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या पाणी टाकून थोडं कुकरमध्ये. हां. आणि मग ते छान चाळणीने गाळून घ्यायचं. आणि थोडं आपण ते आटू द्यायचं मग गॅसवर थोडं गरम करून. त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट, चाट मसाला, थोडं काळं मीठ हे टाकून तसं पण ते गोड चटणी ती पण तयार होते घरी. पण मी आज सेमच आहे टेस्टमध्ये काही फरक. थोडे मसाले, हे काळं मीठ घेतलं आहे मी, हे थोडं तिखट लाल. तर हे बेडगी मिरचीचं घेतलं आहे मी. झणझणीत नाही, हे झणझणीत नाही राहत. थोडं रंगासाठी वगैरे तिखटपणा कमी राहते याला एकदम. चाट मसाला घेतला आहे आणि जिऱ्याची पावडर घेतली आहे थोडी. थोडं हलकंसं भाजून घेतलं आहे जिरं आणि त्याची पावडर करून घेतली. आणि हे मी 4 बटाटे, 4 ते 5 बटाटे उकडून घेतले आहेत. तर आपल्याला जसं लागेल तशी बनवू आपण. 2 याची किंवा 3 याची तशी बनवू आपण. मग पहिले आपण आहे ना ग्रीन पाणी बनवून घेऊ, तयार करून घेऊ. ओके. थंड पाणी हे घे. हे 1 लिटर आहे पूर्ण घेऊ ना आपण. हो घे ना. म्हणजे ही जी पेस्ट केली तू जे सांगितलं त्या हिशोबाने, तर ही 1 लिटरच्या हिशोबाने 1 लिटरची आणि केली आहे मी. तर याच्यामध्ये पण तुम्ही कमी जास्ती वापरू शकता. जसं कोणाला थोडा स्ट्रॉंग पाहिजे राहते, कोणाला कमी फ्लेवर्स पाहिजे आहे, तर मग तुम्ही ही त्यानुसार वापरू शकता. आणि ते जे म्हणजे विकृती पॅकेट असतं रेडी टू कुक, तुम्ही करा ग्रीन चटणी असतं ते पण असंच राहते ते. तर ते मी विकृतीने आणलं आहे, ते मी घरीच केलं आहे घरी. तर आपण ही चटणी जी आहे ना या पाण्यामध्ये टाकू. अर्धी वाटी टाकली आपण. हो. तो चमचा घे मोठा. म्हणजे आपल्याला पण पुढे कमी जास्ती वाटलं तर आपण जास्ती करू. हो. यामध्ये थोडं हे मीठ टाकू, काळं मीठ. आधी आपण टाकलंय थोडं. आता आपण या पाणी वगैरे आता आहे ना 1 लिटर. काळ्या मिठाने जास्ती फ्लेवर. थोडी ही जिरे पावडर टाकूया. आधी आपण मिश्रणात पण टाकलं हे सगळं, पण थोडं थोडं आता आपण पाण्यामध्ये एनहान्स होतोय आणि फ्लेवर. हा थोडा चाट मसाला.
अर्धा चम्मच टाकते. साधं मीठ. हो, साधं मीठ पण. आणि यामध्ये ही खारी बुंदी आहे ना, ही पण टाक. तो स्पून आहे तिकडे, टाक अर्धी. बस बस बस. ही पण मसाला बुंदीच आहे. मसाला बुंदीच आहे ती पण. झालं आपलं रेडी. यामध्ये आपण आता हे लिंबू पण पिळून घेऊ. याच्या बिया काढून हो साईडने. आणि थोडी कोथिंबीर पण टाकूया वरून. आणि थोडं आता लिंबू. तुला समजा जास्ती आंबट वगैरे पाहिजे असेल तर तू पूर्ण एक लिंबू पण पिळू शकते. नाहीतर अर्ध्याने पण तसं होऊन जाईल. हे आपलं सिक्रेट आहे की युजली पाणी असंच बनतं? नाही, असंच राहते. सिक्रेट वगैरे तसं आंबटसाठी आपल्याला तर थोडं काहीतरी टाकावंच लागेल ना. तर लिंबानी कसं थोडं आंबटपणा वगैरे पाण्याला. आणि हेच पाणी राहते ना आंबट, ती तर गोडच चटणी राहते मग तसं. हां, आंबट आणि तिखट. हां, आंबट आणि थोडं तिखटपणा याला. आता हे पाणी आहे ना, आपण आता तयार झालंय, हे बाजूला ठेवून देऊ आपण. यामध्ये आता आपण थोडं पाणी, जसं हे ग्रीन पाणी केलं आहे तेवढं पातळ वगैरे नाही पाहिजे आपल्याला. असं थोडं सॉस सारखंच नाही का घट्ट. तो चमचा दे. हा हा मोठा. यामध्ये आपण थोडं लाल तिखट, चाट मसाला आणि हे काळं मीठ आहे ना, हे पण टाकू. जसं आता हे सॉस आपल्याला अजून लागला तर आपण याच्यामध्ये वाढवू शकतो. आता आपण यामध्ये थोडं तिखट, लाल, हे बेडगी मिरचीचं आहे, आणि थोडं काळं मीठ चवीनुसार, आणि चाट मसाला, थोडं जिरं पावडर. हे आता बाजूला ठेवून देऊ. आपलं पाणी तयार आहे, गोड पण. आणि यामध्ये आता आपण हे बटाटे घेऊया. 3 बटाट्यांचं, एक मला, एक तुला आणि एक फोटो काढणाऱ्याला. तो कांदा देशील मला. तो चम्मच टाक थोडा कांदा याच्यात. थोडा अजून, बस. तुला वाटलं तर अजून घेशील मग. मला अगदी तसं पाहिजे जसे आपले पाणीपुरीवाले भाया देतात. थोडी कोथिंबीर, थोडी कोथिंबीर टाकायच्यामध्ये. आलू जरा आपण चटपटीत बनवू ना. हां, थोडं लाल तिखट पण टाक. ग्रीन चटणी पण टाकू शकतो आपण, मिरचीची टाकू आपण. आता ती टाक थोडी, हे थोडं टाक. ग्रीन चटणी आपण केली आहे ना थोडीशी, मिरचीची पेस्ट. विदर्भ म्हटलं की तिखटपणा आला, झणझणीत. थोडा चाट मसाला पण टाक. त्याशिवाय काय आमचं जमायचं नाही. हो. आणि थोडं काळं मीठ पण टाकशील. थोडं जिरा पावडर, थोडं मीठ काळं थोडं. आणि याला छान आपण आता मॅश करून घेऊ. असं तुम्ही हाताने पण करू शकता. ही चटणी आता तयार झाली आपली. आता आपण पाणीपुरी घेऊ, त्यामध्ये ही चटणी तुला देते मग मी टेस्ट. आता मी तुला तयार करून देते. यामध्ये पण चमच्याने टाकण्यापेक्षा अशी हाताने आपण, हा हा हा, अस्सल वराडी. थोडासा कांदा चवीला, थोडं ग्रीन पाणी, थोडं गोड पाणी, थोडी कोथिंबीर देते.
आणि बघ आता टेस्ट. कशी? असं चालायचं नाही. जिनी बनवलंय तिला पण द्यायला पाहिजे नाही का? आपण तिच्यासाठी एक बनवूया. बताओ बहना, तुमको कितने रुपए प्लेट की होना और कैसी होना? मुझे स्पेशल वाली होना एकदम. बरं, जशी तुमची तीखा पानी ज़्यादा मत डालो भैया मेरे इसमें. चालेल. मीठा ज़्यादा. अगदी कमी. घ्या आणि सांगा आम्हाला. मी बनवली आहे, खूप मेहनत लागली. मस्त. तर हे बाहेर जाऊन वातावरण खूप खराब आहे, कोणाच्या हाताने कसं खाण्यापेक्षा इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय की काही वस्तू आम्ही विक्रतीच आणल्या त्यात, जशा की ह्या. तर तुम्ही पण विक्रती आणा, अर्धी मेहनत करा आणि बनवा आणि खा मनसोक्त. पोरांना पण द्या, तुम्ही पण खा, आई वडिलांना द्या, सगळ्यांना द्या आणि मस्त पाणीपुरी पार्टी होऊन जाऊ दे. असंच रेसिपी पाहण्यासाठी ही आमची आता एक चाट सिरीज आहे समर सीझनमुळे, कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात, सगळे बोर होतात, काय खाऊ काय नाही असं होतं. तर चाटनी सुरुवात करायला तर उत्तम वेळ आहे ही. सो अशाच रेसिपीजसाठी आम्हाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नेक्स्ट एपिसोडसाठी रेडी राहा. बाय बाय. बाय बाय.